Hello friends and all respected viewers. Today we are going to learn Standard 2nd Reading Time. Time म्हणजे वेळ आणि रीडिंग म्हणजे वाचणे. तर ही वाचनाची वेळ आहे. रीडिंग टाइम. लुक, लिसन अँड रिपीट. लुक पहा, लिसन ऐका अँड रिपीट आणि माझ्या पाठोपाठ मागे बोला. पहा, इथे आपल्याला काही पिक्चर्स दिले आहेत आणि हा एक पॅराग्राफ दिलेला आहे. तर आपल्याला हा पाहायचा आहे आणि याचे वाचन करायचे आहे, रीडिंग करायचे आहे आणि या पिक्चर्सचे नेम आपल्याला इथे वाचताना आठवायचे आहेत. इंग्रजीमधून या पिक्चर्सला काय बोलतात? चला तर मग आपण वाचन करूया. लेट्स रीड अलाउड. I am drawing and my friends are looking at my picture. मी ड्रॉइंग म्हणजे चित्र काढले आहे आणि my friends माझे मित्र looking at my picture माझ्या चित्राकडे पाहत आहेत. They see the sun. याचे नाव काय आहे? sun. तर आपण इथे लिहूया SUN. पहा, अशाच प्रकारे तुम्हाला हे पिक्चर्स पाहून या पिक्चर्सचे इंग्रजी मधील नेम काय आहे ते आठवून हे रीड करायचं आहे. तर नेक्स्ट लाईन काय आहे? दे सी द सन, द धिस इज व्हॉट? मून. काय आहे हे? चंद्र, मून. द स्टार्स. कशाचे चित्र आहे? स्टार्स. STARS, स्टार्स. अँड द क्लाउड्स. हे काय आहे? क्लाउड्स. CLOUDS. क्लाउड्स इन द स्काय. पहा, त्याचे फ्रेंड्स हे त्याचे चित्र पाहत आहेत. तर त्यांनी काय काय पाहिले चित्रामध्ये? दे सी म्हणजेच पाहणे. सन. तर त्याच्या चित्रामध्ये काय काय आहे? सन म्हणजे सूर्य, मून चंद्र, स्टार्स म्हणजे चांदणे, अँड द क्लाउड्स आणि ढग. इन द स्काय आकाशामध्ये. स्काय म्हणजे आकाश. नेक्स्ट, द व्हॉट इज धिस? धिस इज पीकॉक. स्पेलिंग PEACOCK. The peacock is dancing near the tree. This is tree. अशाच प्रकारे पिक्चर्स पाहून त्याचे इंग्रजी मधील नेम इथे लिहून तुम्ही रीड करायचं आहे. तर काय? नेक्स्ट लाईन. The peacock is dancing near the tree. म्हणजे मोर हा डान्स नृत्य करत होता. नियर म्हणजे जवळ. कशाच्या जवळ? ट्री म्हणजे झाड. झाडाजवळ मोर नाचत होता, डान्स करत होता. नेक्स्ट, द पहा, व्हॉट इज धिस? हे काय आहे? कशाचे चित्र आहे? चिमणी. चिमणीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? स्पॅरो. स्पेलिंग SPARROW. The sparrow is sitting in between the this is what? crow and the parrot. पहा, हे कशाचे चित्र आहे? क्रो. CROW म्हणजे क्रो, कावळा. अँड दी पॅरट. PARROT. parrot.
The sparrow is sitting in between the crow and the parrot. म्हणजे चिमणी. चिमणी ही बसलेली आहे. सिटिंग म्हणजे बसलेली. इन बिटवीन कशाच्या मध्ये? तर क्रो अँड दी पॅरोट. कावळा आणि पोपटाच्या मध्ये. इन बिटवीन चिमणी बसलेली आहे. व्हॉट इज दिस? दिस इज काऊ म्हणजे गाय. अँड द डिअर, हे पहा कशाचे चित्र आहे? डिअर म्हणजे हरिण. आर ग्रेझिंग इन दी मीडो. पहा ग्रेझिंग म्हणजे काय? चरणे, गवत खाणे, चरणे. इन दी मीडो. मीडो म्हणजे मोकळी जागा किंवा रान. रानामध्ये काऊ गाय आणि हरिण चरत आहे म्हणजेच ग्रेझिंग करत आहे. त्याच्या चित्रामध्ये काय काय दिसले अजून? पिकॉक इज डान्सिंग नियर द ट्री. मोर हा झाडाजवळ डान्स करत आहे. आणखी त्याच्या पिक्चरमध्ये काय आहे? तर स्पॅरो, क्रो अँड पॅरोट. तर चिमणी कावळा आणि पोपटाच्या मध्ये बसलेली आहे. आणि काऊ गाय, डिअर हरिण हे रानामध्ये गवत खात आहे, चरत आहे. नेक्स्ट, व्हॉट इज दिस? दिस इज मंकी. MONKEY. The monkey is sitting up there on a branch of the tree. This is tree. पहा मंकी म्हणजे माकड. तर माकड काय करत आहे चित्रामध्ये? इज सिटिंग अप म्हणजे वरती बसलेले आहे. कोठे? देअर ऑन अ ब्रांच. ऑन म्हणजे वरती, ब्रांच म्हणजे फांदी आणि ट्री म्हणजे झाड. झाडाच्या फांदीवर माकड बसलेले आहे. The monkey is sitting up there on a branch of the tree. What is this next? Squirrel. SQUIRREL. This squirrel is also sitting on a branch of the tree. पहा स्क्विरल म्हणजे खारुताई. खारुताई ही देखील सिटिंग म्हणजे बसलेली. ही सुद्धा बसलेली आहे. कोठे? ऑन म्हणजे वरती, ब्रांच ऑफ ट्री. ब्रांच म्हणजे फांदी. झाडाच्या फांदीवरती खारुताई ही बसलेली आहे. तर आपण परत एकदा रिपीट करूया. अशा प्रकारे हे जे पिक्चर्स होते हे पिक्चर्सची नावे इंग्रजीमधून आठवून ते त्यांचे स्पेलिंग लिहून हे रीड करायचं होतं. तर आपण परत एकदा रीड करूया. I am drawing and my friends are looking at my picture. They see the sun, the moon, the stars and the clouds in the sky. The peacock is dancing near the tree. The sparrow is sitting in between the crow and the parrot. The
cow and the deer are grazing in the meadow. The monkey is sitting up there on a branch of the tree. The squirrel is also sitting on a branch of the tree. पहा, आपण वर्ड्सचे मीनिंग पाहूयात. फ्रेंड्स मित्र, पिक्चर चित्र, सी म्हणजे पाहणे, नियर म्हणजे जवळ, सिटिंग म्हणजे बसलेले, इन बिटवीन म्हणजे च्या मध्ये, ग्रेझिंग म्हणजे चरणे गवत खाणे, मिडो म्हणजे रान, अप म्हणजे वर, ब्रांच म्हणजे फांदी, झाडाची फांदी. ठीक आहे. तो थँक यू फ्रेंड्स. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.